नाही का त्या पूजेला आपण हे सगळे बसून बोलूया का? अगं भाई सॉरी सॉरी बस 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 बस. बरं सुमे एकटाच आलास तू? नाही म्हणजे वत्सला ताई म्हणाली होती आई बाबा येणार आहेत. हो, आधी तसंच ठरलं होतं, पण मग मीच आईबाबांना म्हटलं लग्न मला करायचंय तर मला आधी पुढे जाऊ दे, नीतूला भेटू दे, एकमेकांना ओळखू दे, मग तुम्हाला कळवतो. छान छान छान. म्हणजे निर्णय योग्य आहे बरं का, मला आवडला. आणि मुळात कसं आहे काका, मला हे मुलगी बघणं वगैरे प्रकार पटतच नाहीत. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही सुद्धा माझ्याशी खूप कॅज्युअली गप्पा मारल्यात ना, मला खूप आवडेल. सुमेध खरं तर ना हे तू बोललास ते बरं झालं. म्हणजे ना आमच्या मनावरचं ना ओझं कमी झालं. निलिमा तू तयार झाली का बघ ना. हो हो हा. आणते, मला सांग, पहिल्यापासून पुण्यातच? हो, कॉलेज कुठलं? फर्ग्युसन कॉलेज. काय सांगतोस? मी पण. अरे वा. आली आली. ये ये. बस बस. बसा. नीतू, हा सुमेध. सुमेध, ही आमची नीतू. हाय नीतू. हॅलो. सुमेध, ही नीतू आहे ना, इंटिरियर डिझायनर आहे. आणि काका मला सगळं माहिती आहे. हा म्हणजे वत्सला काकूने सगळी माहिती दिली मला. बरं, तुमची हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? हो विचार ना. म्हणजे बघा, आपल्या फॅमिलीज एकमेकांना ओळखतात. मी आणि नीतू सुद्धा एकमेकांना मोघम ओळखतो. पण मग हे असं फॉर्मली गप्पा मारून वेळ घालवण्यापेक्षा मला असं वाटतं मी आणि नीतूने थोडा वेळ स्पेंड केला तर, आय मीन इफ यू गाईज डोंट माइंड. वी डोंट माइंड. हा आमची काही हरकत नाही. नीतू एक काम का नाही करत तू? तू सुमेधला आपलं घर दाखव ना. हा? आणि मग तुझ्या खोलीमध्ये बसून गप्पा मारा. काय? हा? जा बाळा. जा. हा. जा ना. आफ्टर यू. हो जमेल असं वाटतंय. चांगला दिसतोय मुलगा. तुला पसंत आहे ना? म्हणजे काय? ऋषी ऋषी तुम्ही ऋषी कुठे? ऋषी तर नीतूकडे गेलाय. नीतूकडे का? त्याला नीतूशी अर्जंट बोलायचं होतं. त्यानं कॉल पण केला होता, पण तिच्या बाबांनी सांगितलं की काय म्हणाले तिचे बाबा? तुम्ही सांग ना. तिच्या बाबांनी सांगितलं की नीतूचं लग्न ठरलंय. तिला बघायला आलेल्या मुलांना पसंत केलंय. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. हा, नाही म्हणजे खूप चांगलं झालं ना, कारण मधल्या काळात काका काकू खूप टेन्शनमध्ये होते. ते म्हणजे नीतूने आभासला सगळ्यांसमोर प्रपोज केलं. ऋषी आणि तिचा फोटो पेपरमध्ये छापून आला. सो आता सगळं नीट होईल. तुम्ही मी इथेच थोडा वेळ ऋषीची वाट बघत बसू, चालेल? हा, बस ना. तुम्ही ऐक ना, मला मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. माझ्याशी? हां. काय ते? ऋषी तुझा खूप जवळचा मित्र आहे ना, बेस्ट फ्रेंड? म्हणजे काय, एकदम बेस्ट फ्रेंड. मग तो तुझ्याशी सगळंच शेअर करत असेल, राईट? प्रत्येक गोष्ट शेअर करतो, लहानपणापासून काही सोडतच नाही, सगळं सांगतो. माझ्याबद्दल काय सांगतो तो? हा, म्हणजे ऋषी तुला माझ्याबद्दल काय सांगतो इन जनरल? ते हा बोलतो ना, बरंच काही बोलतो. खरंच? काय? काय म्हणजे सांगत असतो, म्हणजे
कौतुक करत असतो तुमचं. एवढ्या लहान वयात एवढा मोठा बिझनेस सांभाळणं, बाबांची काळजी घेणं. सुम्या हे नाही, मला हे विचारायचंय तुला की ऋषी माझ्याबद्दल काय म्हणतो. हा? हा, मी आवडते त्याला. पाणी. सुम्या, सांग ना मला, ऋषीला मी आवडते का, की अजून कोणी मुलगी आहे त्याच्या आयुष्यात. ऋषी, कामिनीला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला काहीतरी सामान आणायचंय. मी येतो जाऊ ना. बोल कामिनी. ऋषी, काल तू अचानक निघून गेलास, त्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहिलं. आज सकाळपासून माझं कामात लक्षच नाहीये ऋषी. सतत डोक्यात तुझाच विचार आहे. तेव्हा ठरवलं की इथे यावं आणि तुला स्पष्टच विचारावं. ऋषी, मला सांग, तू काय विचार केलास माझ्या प्रपोजलचा. कामिनी, आपण नंतर बोलूया प्लीज. नाही ऋषी, मला आज आत्ता या क्षणी तुझ्याकडून उत्तर हवं. ऋषी, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याशी. ऋषी, प्लीज सांग मला, लग्न करशील माझ्याशी. हे बघ कामिनी, माझ्या मनात मला माहिती आहे तुझ्या मनात काय येते. ऋषी, मी इतके दिवस तुला ऑब्झर्व करते. तू प्रत्येक माझा प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह करतोयस. प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझी काळजी घेतोयस, मला जपतोयस. या सगळ्यांवरून क्लिअर आहे ऋषी की तुला मी आवडते. ऋषी, मग ही गोष्ट तू मला सांगायची का टाळते. प्लीज मला माझं उत्तर दे, प्लीज. हे बघ कामिनी, मला आत्ता याविषयी काहीच नाही बोलायचं. आय प्रॉमिस, योग्य वेळ आल्यावर तुला सगळं सांगेन मी. आय प्रॉमिस. मग समज की हीच योग्य वेळ. तुझा होकार नकार जो काही असेल, मला आत्ता उत्तर हवंय. मी अजून वाट नाही बघू शकत ऋषी. तुला आत्ता उत्तर हवं आहे. ओके. हे बघ, मला आवडत नाही असं नाही. तू माझी एक फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. त्या पलीकडे माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही. तू अचानक आता असा म्हणजे. मला जरा नीतूशी महत्वाचं बोलायचं होतं. अरे तू बोलायचं तर तू बरोबर बोलणार आहेस का. चल, नाही नाही, इट्स ओके काका. नीतू, आपल्या लग्नाबद्दल आपण काही डिसिजन घेण्याआधी मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. म्हणजे तुला नेमकं कशाबद्दल बोलायचंय. आभास.